शेवटी या सरकारी जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोलून येणाऱ्या 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणतः 27 ऑक्टोबरला आपण या मूळ शहरामध्ये जवळपास 25-30 हजार लोकांचा मेळावा वेळापत्रकाचा आपण आणि या मेळाव्याच्या तयारीसाठी आपण आजपासून लागायचं आहे आणि मेळाव्याच्या 4 दिवस अगोदर एकदम दिवस रात्र गडबड करून काही गोष्टी होत नसतात म्हणून आपण शांतपणाने व्यवस्थित सिस्टमॅटिकली आपण त्या मेळाव्याची तयारी करूया आणि त्या मेळाव्यापर्यंत निश्चितपणाने मी तुम्हाला शब्द देतो की आपण कुठल्या पक्षामध्ये जाणार कुठल्या पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळणार आणि पुढे आपण निवडणूक कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार हे तोपर्यंत चित्र स्पष्ट झालेलं असेल आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या सबंध कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एका मोठ्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या विधानसभेच्या निवडणुकीचं खऱ्या अर्थाने आपल्याला सुरुवात त्या मेळाव्यापासून करायची आहे प्रचाराची। त्यामुळे त्या मेळाव्याच्या तयारीसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते लागलेलो तुम्ही सर्व तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत मला साथ दिली तशीच साथ या पुढच्या काळामध्ये द्या। आपण विश्वास ठेवा माझ्यावर तुमच्या सर्वांची मेहनत वाया जाऊ देणार नाही। तुम्ही माझ्यासाठी घेतलेले कष्ट अगदी ती मेहनत फुकट जाऊ देणार नाही। या सगळ्यांच्या आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून एक चांगलं फळ आपल्याला निश्चितपणाने मिळेल आणि येणारा मोहोळचा विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा तुमच्या विचारांचा आणि तुम्हाला सोबत घेऊन जाणारा माणूस असेल अशा पद्धतीचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। शेवटी आज ज्या पद्धतीने सगळीकडे सोशल मीडियाचं जे इम्पॅक्ट आहे किंवा छोटस जरी काम केलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मोठी जाहिरात करतात तर ते सोशल मीडियासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे पण लक्ष द्यायचे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण आपले एफर्ट्स आपले प्रयत्न किंवा आपले जे काही विचार आहेत ज्या पद्धतीने आपण ज्या कॉन्फिडन्सने सांगतात की रमेश कदम हाच आमचा पक्ष तो विश्वास हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी करावा अशा पद्धतीची विनंती करतो। शेवटी सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही इथे आला मी मुंबईवरून खास या बैठकीसाठी आलो। आणखीनही काही लोकांना मला त्या मतदारसंघातल्या प्रमुख लोकांना भेटायचे म्हणजे आपण या निवडणुकीच्या प्रचाराच्या तयारीला आपण लागलेलो तर तुम्ही देखील त्या इलेक्शन मोडमध्ये स्वतःला आणा आणि प्रचारासाठीची तयारी किंवा या प्रचाराच्या कामाला तुम्ही सर्वजण लागा। या पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्वांचं भविष्य माझं राजकारणातलं भविष्य हे निश्चितपणाने उज्ज्वल असेल एवढंच सांगतो। पक्षाबद्दलची तुम्ही चिंता सोडा चांगल्या पक्षाचा आपण त्या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे आणि चांगल्या पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळेल एवढा विश्वास तुम्हाला आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि